बदलापूरला जी घटना झालेली आहे ती अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील याची दखल घेतलेली आहे। आम्ही तात्काळ या संदर्भात सीनियर IPS ऑफिसर आरती सिंग ज्या IG लेवलचे ऑफिसर आहेत त्यांना नियुक्त केलेला आहे। तात्काळ चार्जशीट दाखल केली जाईल अशा प्रकारचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत। फास्ट ट्रॅक कोर्टाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव देखील हा मागवण्यात आलेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा नराधमांना त्या ठिकाणी तात्काळ शिक्षा व्हावी अशा प्रकारचा प्रयत्न हा राज्य सरकारचा आणि पोलीस विभागाचा असेल। फास्ट ट्रॅकवर केस घ्या, कुणालाही सोडण्याची कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। ही केस फास्ट ट्रॅकवर लावून स्पेशल PP लावून यामध्ये तात्काळ केस चालवून कडक सजा देण्याचा सूचना मी दिल्या, जेणेकरून पुन्हा अशा प्रकारचं धाडस कोणी करणार नाही। जेवढ्या जलद शक्य होईल तेवढ्या लवकर याच्यावर कारवाई व्हावी आणि ही जी कलम लावलेली आहे म्हणजे एकूण 13.5 वर्षासाठी गुन्हा सिद्ध झाल्यानंतर याला शिक्षा होऊ शकेल। मला तर असं कळलं की ती शाळा सुद्धा भाजपच्या लोकांशी संबंधित होती। मी याच्यात राजकारण नाही आणत, पण इतर ठिकाणी सुद्धा कोणी राजकारण करू नये। याच्यामध्ये कोणताही कार्यकर्ता असला, अगदी भारतीय जनता पक्षाचा असला तरी विनाविलंब त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे। गेल्या 7.5 वर्षामध्ये महिला अत्याचाराच्या घटना सर्वाधिक झाल्या आहेत। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर खरंच सत्तेचा मोह नाहीये आणि वारंवार गृहमंत्री म्हणून अपयशी ठरत असतील तर देवेंद्र फडणवीस साहेब आपण राजीनामा का देत नाही आहात? वाटते की असे बुद्धीचे आणि असे राक्षस विचारधाराचे जे लोक आहे त्यांना भर चौकामध्ये आणून त्यांना पहिले फाशी दिली पाहिजे आणि आमचे गृहमंत्री सक्षम आहे, पण असे बुद्धीचे जे लोक आहे, असे राक्षस विचाराचे जे लोक आहे त्यांना आता कायद्याचा काही भीती राहिली नाही। असे कृत्य करणारे जे लोक आहेत त्यांना भर चौकात आणून त्यांना फाशी दिली पाहिजे एवढी विनंती मी नक्की करेन, कारण खूप वेदना होता एक महिला म्हणून एक आई म्हणून। बदलापुरातील हरामखोर नराधमाला फाशीच होणार। बदलापुरात शाळेत 4 वर्षीय 2 चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराची घटना अत्यंत निंदनीय आणि विकृतपणाचा कळस आहे। सर्वसामान्य माणूस रस्त्यावर का उतरलाय? कारण का त्याला पोलीस स्टेशनमध्ये न्याय मिळत नाहीये की 12 तास का 18 तास ते पालक वण फिरत होते न्याय मागत, पण एकाही पोलीस स्टेशननी त्याची दखल घेतली नाही। असे जे नराधाम असतात ना यांना रस्त्यावर चिरडून मारलं पाहिजे। कायदा गेला उडत मी बोलतोय, जबाबदारीने बोलतोय एक लोकप्रतिनिधी म्हणून, आणि सामूहिक पद्धतीने मारलं पाहिजे। अशा ज्या वारंवार घटना होत आहेत ह्या नराधामांना ठेचणं आता हेच काम आपल्याला करावं लागेल, कारण सातत्याने अशा प्रकारच्या घटना घडतायत, हे दुर्दैव आहे। ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला, जनतेने उठाव केला आणि त्यामध्ये कारवाई झाली। एका विशिष्ट समूहाची संस्था म्हणून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जातो, ते चौकशीमध्ये दिरंगाई केली जाते। हे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, याच्यासाठी तुम्ही विशेष अधिवेशन बोलवा आणि याच्यावर आपण काय उपाय करता येईल, काय नवीन कायदा करता येईल, कृपा करून ते करा।